लोकसभा चुनाव के तारीखों का ऐलान हो चुका है, मगर अभी भी देश में अन्य स्थानों की तरह चंद्रपुर लोकसभा के लिए मुख्य राजनीतिक दल कांग्रेस के प्रत्याशी के नाम की घोषणा नहीं हुई है। और वहीं तेली समाज की ओर से एक बैठक लेकर तेली समाज का उम्मीदवार देने की मांग की गई। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। भाजपा की ओर से चंद्रपुर वनी आर्नी लोकसभा क्षेत्र के लिए प्रत्याशी की घोषणा की जा चुकी है, मगर अभी तक मुख्य विपक्षी दल कांग्रेस की ओर से अभी तक प्रत्याशी की घोषणा नहीं की गई है और लगातार सामंजस्य की स्थिति बनी हुई है और लगातार अभी भी उम्मीदवार को लेकर तमाम तरह के अटकलें लगाई जा रही है। और एक तरफ राष्ट्रीय चुनाव आयोग द्वारा चंद्रपुर लोकसभा के चुनाव की तारीख का भी ऐलान हो चुका है और अभी भी कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता संभ्रम पाले हुए हैं कि किसे टिकट दिया जाएगा। वहीं आज तेली समाज बांधवों ने एक विचार मंथन सभा लोकसभा चुनाव के टिकट के संबंध में ली और इसमें सभी ने निर्णय लिया कि इस चुनाव में चंद्रपुर लोकसभा के लिए तेली समाज के उम्मीदवार को प्राधान्य दिया जाए। तो सुनिए इस संबंध में चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी के पूर्व अध्यक्ष विनायक बांगड़े ने क्या कहा। साथ ही मला तिकीट देण्यात आली होती, परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्याच्यात काही केंद्रीय माजी मंत्री देखील त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी देखील माझा विरोध केला। आणि तुम्हाला माहीत असेल की त्यांनी स्वतः एका राजुऱ्याच्या एका व्यक्तीची क्लिपिंग त्यांनी अशोक चव्हाणांनी त्या ठिकाणी वाजवली, पूर्ण महाराष्ट्रभर केली आणि माझा विरोध करण्याचं काम त्यावेळेस अशोक चव्हाणांनी देखील फार मोठ्या प्रमाणात केलं। परंतु पक्षाने मला तिकीट दिली होती आणि काँग्रेसच्याच काही नेत्यांनी माझा विरोध केला आणि त्यामुळे माझी तिकीट त्यावेळेस कटली। यावेळेस आमचं म्हणणं असं आहे की पूर्व विदर्भातून तेली समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला, तेली समाजाचे जे काँग्रेस पक्षामध्ये जे काम करत आहे त्या व्यक्तीला तिकीट देण्यात यावी आणि निश्चितच त्याच्या मागे समाज राहील, एवढीच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। मला तिकीट मिळाली का अन्य कोणाला मिळाली का हा प्रश्न नाही, परंतु समाजाच्या एका व्यक्तीला तिकीट पूर्व विदर्भातून मिळाव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे। समजा दिली नाही तर काय भूमिका राहणार आहे? दिली नाही तर मग सर्व समाजाची बैठक घेऊन त्या प्रकारे आम्ही ठरवू आणि त्या प्रकारे आम्ही निर्णय घेऊ। परंतु आमची मागणी या आजच्या प्रेसच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून, या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून की समाजाला मोठ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने एक तिकीट पूर्व विदर्भातून द्याव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे। इस विचार मंथन सभा में चंद्रपुर जिला कांग्रेस के पूर्व अध्यक्ष प्रकाश देवतले ने भी स्पष्ट रूप से कहा कि तेली समाज को इस चुनाव में प्राधान्य देना चाहिए। आणि आमची मागणी पूर्वीपासूनच आहे की पूर्व विदर्भामध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्व विदर्भातून जे जिल्हे पूर्व विदर्भामध्ये येतात त्यामधून जे आहे तो चंद्रपूर जिल्हासुद्धा पूर्व विदर्भातच येतो आणि ज्यावेळेस पक्षांनी मागणी केली होती त्यावेळेस पक्षाकडे मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमचीसुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तेली समाजाचे जे वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत असतात त्या लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि ती मागणी आमची कायम आहे। आणि आज या मंथन सभेच्या माध्यमातून जे आहे समाज बांधवांनी जी भावना होती ती आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित केली आहे। काँग्रेसनं तिकीट द्यावं, मागच्या वेळी विश्वासघात झाला होता असं स्पष्टपणे म्हणताय का तुम्ही? निश्चितच मागच्या वेळेस जे आहे पक्षातील काही नेत्यांनी जे आहे विरोध केला होता आणि त्यामुळे जे आहे आदरणीय विनायक भाऊ बांगडे यांना जे आहे ती सीट देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग ती सीट काढण्यात आली। तो सुद्धा राग या तेली समाजामध्ये आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची सीट फायनल व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी जे आहे आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने तळस साहेबांना दिलेली आहे वर्धेमधून। आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या समाजाचा विचार करावा ही आमची भावना आहे। समजा दिली नाही तर समाजाची भूमिका काय असणार आहे? अजून त्या गोष्टीला वेळ आहे आणि म्हणून आजच आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही, परंतु समाज बांधवांची जी भावना आहे ते आपल्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षापर्यंत जावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद है। अब देखना यह है कि किसको उम्मीदवारी सौंपी जाती है, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।